नमस्कार. पवनराजे निंबाळकर यांचा खून नेमका कुणी केला या मालिकेतील आज दुसरा भाग. या खटल्याचा मुख्य सूत्रधार मुखबिर म्हणजेच माफीचा साक्षीदार असलेला परसमल जैन याचा खटल्यातील नेमका सहभाग काय होता, त्यांच्यामुळे खटला कसा फिरला, त्यांची नेमकी काय भूमिका होती हे आजच्या भागात आपण पाहूयात. सर्वप्रथम आपण समजून घेऊया माफीचा साक्षीदार म्हणजे काय. माफीचा साक्षीदार म्हणजे एखाद्या गुन्ह्यात सहभागी असलेला आरोपी जो न्यायालयाकडून माफी मागून इतर आरोपीविरुद्ध साक्ष देतो. त्यासाठी अट असते की त्याने संपूर्ण सत्य सांगणे आवश्यक आहे. माफी मिळाल्यास त्याच्यावर स्वतंत्रपणे खटला चालवला जात नाही. परसमल जैन मुखबिर म्हणजेच माफीचा साक्षीदार हा साधारण माणूस नव्हता. तो मुंब्रा, दिवा, ठाण्यात दागिन्यांची दुकाने चालवत होता. ज्वेलरी फेडरेशनचा अध्यक्ष होता. कापडाचे दुकान, मार्बल व्यवसाय, मिठाईचे दुकान अशा अनेक व्यवसायात होता. त्याच्याकडे ठाणे जिल्ह्यात अनेक फ्लॅट्स, राजस्थानात मालमत्ता होती. ठाणे पोलिसांचा तो विशेष खबरी होता. त्यांच्या मदतीनेच अनेक गुन्हे उघडकीस आले होते. त्याला पोलीस आयुक्तांकडून शस्त्र परवाना व ओळखपत्र मिळाले होते. त्यांचे काँग्रेस व नंतर भाजपचे संबंध होते. मुलायम सिंग यादव यांच्या सभांनाही तो गेला होता. परसमल जैन याला 8 फेब्रुवारी 2009 रोजी मुंब्रा येथील एका क्लबमध्ये पत्ते खेळताना क्राईम ब्रँचने ताब्यात घेतले. मात्र 17 दिवस बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवण्यात आले असा त्याचा दावा. त्यानंतर त्याला आर्म ॲक्ट, दरोड्याच्या खोट्या केसमध्ये अडकवण्यात आले. या तिन्ही केसमध्ये पुढे तो निर्दोष सुटला. 25 मे 2009 रोजी सीबीआयने त्याला या खटल्यात अटक केली. खटल्याच्या सुरुवातीपासूनच परसमल जैन याने आपण निर्दोष आहोत असे सांगितले. त्याने अलिबीचा बचाव घेतला, म्हणजेच हत्येच्या दिवशी तो राजस्थानात होता असा दावा केला. खटल्यातील 2 साक्षीदारांनी म्हणजे साक्षीदार क्रमांक 77 व 78 फितूर होऊन हे मान्य केले की 3 जून 2006 रोजी ते परसमल जैन यांना राजस्थानात पाहिले होते. 13 वर्ष तो जेलमध्ये होता, तर इतर सर्व आरोपी जामिनावर बाहेर होते. त्यातून त्याला राग व असूया निर्माण झाली. त्याने अनेकदा जामिनासाठी अर्ज केले होते. एका अर्जात त्याने लिहिले, 125 पेक्षा जास्त साक्षीदारांच्या साक्षीत माझ्या विरोधात कोणताही ठोस पुरावा सीबीआय सिद्ध करू शकली नाही. बाकी सर्व आरोपी जामिनावर आहेत आणि मी उगीच तुरुंगाची यातना सहन करीत आहे. डिसेंबर 2019 मध्ये संपूर्ण खटला संपून 313 CRPC अंतर्गत जबाब देऊन झाल्यावर परसमल जैन याने माफीचा अर्ज सादर केला होता. त्यावेळी सीबीआयने आश्चर्यकारकरित्या सहमती दिली. विशेष बाब म्हणजे सीबीआयने यापूर्वी माफीचा साक्षीदार होण्यास नकार दिला होता. न्यायालयाने त्याला मुखबिर म्हणजेच माफीचा साक्षीदार म्हणून मान्यता दिली आणि त्याने साक्ष देणे सुरू केले. न्यायालयाचे निरीक्षण असे होते की जैन हे माफीचा साक्षीदार होणे हे अत्यंत संशयास्पद होते, कारण संपूर्ण खटल्यावर त्याने स्वतःला निर्दोष सांगितले. CRPC 313 अन्वय जबाबातही त्याने गुन्हा नाकारलेला होता. 13 वर्षानंतर अचानक पश्चाताप होणे विश्वासार्ह नव्हते. तो माफीचा साक्षीदार झाल्यामागे खरे कारण इतर आरोपींच्या जामिनाबद्दलचा राग हे होते. परसमल जैनच्या साक्षीतील विसंगती होती. न्यायालयाने त्याच्या 3 वेगवेगळ्या जबाबांची म्हणजे पहिला कबुली जबाब, दुसरा कबुली जबाब आणि न्यायालयातील साक्ष क्रमांक 128 ची तुलना केली. प्रत्येक वेळी नवे तपशील, विरोधाभासी माहिती आढळून आली. ही विरोधाभासी माहिती नेमकी कशी होती ह्याचं आपण उदाहरणासहित पाहूया. उदाहरण क्रमांक 1 ते म्हणजे शस्त्र खरेदी. पहिल्या कबुली जबाबात कोण, कुठून, कशी शस्त्र आणली याचा उल्लेखच नाही. न्यायालयातील साक्षीत बिहारमधील सिवान येथे जाऊन स्वतः पिस्तुले आणली आणि शहाबुद्दीन म्हणजे मध्य प्रदेशच्या येथील शहाबुद्दीन यांच्या बंगल्यावर बैठक झाली असे नवीन तपशील जोडले. उदाहरण क्रमांक 2 लातूरला जाण्याचे वर्णन. पहिल्या कबुली जबाबात आरोपी क्रमांक 5, 6, 8 यांनी कल्याण स्थानकावर भेट दिली. ते सर्व इंडिका कारने आरोपी क्रमांक 8 गाडी चालवत असताना लातूरला गेले व बसण्याची व्यवस्था सांगितली. दुसऱ्या कबुली जबाबात तो आणि आरोपी क्रमांक 8 बसने लातूरला गेले. हे दोन्ही एकमेकांशी अजिबात जुळत नाहीत. उदाहरण क्रमांक 3 डॉक्टर पाटील यांची भेट. डॉक्टर पाटील कुलाबा येथे राहतात असे सांगितले, मात्र ते कुलाब्यात नव्हे तर मलबार हिलवर राहतात. सीबीआयला हे माहिती नव्हते असे दिसते. उदाहरण क्रमांक 4 रोज बदलणारी कहाणी. हत्या करण्याच्या दिवशी ते इंडिका कारने गेले की नाही, कोण होते, नेमकी कुठे थांबले, कसे घडले, यात प्रत्येक जबाबात
वेगळे वर्णन आहे. उदाहरण क्रमांक 5, महेंद्र म्हणून फोन. सीबीआयच्या सिद्धांतानुसार परसमल जैन याने महेंद्र जैन असे नाव सांगून पवनराजे यांना फोन केला आणि थांबवले. मात्र CDR म्हणजे कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासल्यावर आढळले की 3 जून 2006 रोजी महेंद्रने पवनराजेंना एकही फोन केला नाही. उलट पवनराजे यांनी त्या दिवशी महेंद्रला 13 वेळा फोन केला. त्यापैकी 12 कॉल मिस कॉल होते व एकच कॉल दुपारी 12:39 जो झाला. 2 मिनिटे 35 सेकंदाचा हा कॉल एकदाच त्यात बोलण्यात झाले होते. याचा अर्थ सीबीआयने सांगितलेल्या कहाणीतील महत्त्वाचा आधारस्तंभच कोडमडला होता. उदाहरण क्रमांक 6, माफीच्या साक्षीदाराच्या आर्थिक स्थितीचा खोटेपणा. माफीचा साक्षीदार म्हणाला की त्याला एक आजार असल्यामुळे तो आर्थिकदृष्ट्या कमजोर होता, म्हणून त्याने हत्येत भाग घेतला. मात्र साक्ष पुराव्यात उघड झाले की त्याच्याकडे ठाणे जिल्ह्यात 4 फ्लॅट, राजस्थानात घरे, दागिन्यांचा व्यवसाय, बाजारात त्याचं मोठं क्रेडिट होतं. त्याच्याच मुलींनीही सांगितले की वडिलांची आर्थिक स्थिती चांगली होती. इंडिका कारचा संशयास्पद पुरावा. सीबीआयच्या म्हणण्यानुसार हत्येत इंडिका कार वापरली, मात्र घटनेनंतर लगेच एकही इंडिका कार कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडली नाही. जी जाळलेली इंडिका कार सापडली होती ती जानेवारी 2009 मध्ये, म्हणजेच हत्येनंतर 2.5 वर्षांनी शेतात आढळली. प्रत्यक्षदर्शी 2 साक्षीदारांनी सांगितले की मोटरसायकलवरून दोन पळून गेले, कार दिसली नाही. हत्येनंतर एक बेवारस होंडा सिटी 100 मोटरसायकल कळंबोलीत सापडली, मात्र सीबीआयने तिचा तपासच केला नाही.